सर्वात मोठ्या शास्त्रज्ञाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे गॅलिलिओ गॅलिली. त्यांचा जीवनकाळ होता 1564 ते 1642. ते मूळचे इटलीत राहणारे होते. आपल्या जीवनात गॅलिलिओने अनेक हुन्नरी कामं केली, पण त्यांची अधिक रुची ही चांदण्यांबद्दल, ग्रहांबद्दल अधिक जाणून घेण्याची होती. म्हणून त्यांना खगोलशास्त्रज्ञ म्हणू लागले. जेव्हा आपण आकाशात बघतो तेव्हा आपल्याला खूप गोष्टी दिसतात, पण गॅलिलिओने जेव्हा आकाशात पाहिलं तेव्हा तो खूप मोठ्या अडचणीत पडला. गॅलिलिओच्या वडिलांना संगीताची फार आवड होती. गॅलिलिओ हा त्यांच्या घरातील थोरला मुलगा होता. त्याला त्यानंतर 4 भाऊ आणि 2 बहिणी झाल्या. त्यानंतर गॅलिलिओ मठात शिक्षण घेण्यासाठी गेला. तिथे तो लॅटिन भाषा शिकला आणि त्यानंतर त्याने साधू व्हायचं ठरवलं. पण गॅलिलिओच्या वडिलांना याला विरोध होता. त्यांना असं वाटत होतं की गॅलिलिओने डॉक्टर व्हावं. जर आपल्याकडे एक जड आणि त्यापेक्षा कमी वजनाची वस्तू असेल तर वरतून खाली फेकल्यावर सर्वात अगोदर खाली कुठली वस्तू पडेल? जी वस्तू जड आहे ती. असं त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना वाटत होतं. पण गॅलिलिओला या सगळ्यांना चुकीचं ठरवायचं होतं. म्हणून त्याने 2 दगड घेतले. एक खूप जड आणि त्यापेक्षा कमी. तो खूप उंचावर गेला आणि त्याने दोन्ही दगड खाली फेकले. That's amazing. तर काय, हे दोन्ही दगड एकाच वेळी जमिनीला टेकले. त्यानंतर त्याने कंपासचा शोध लावला. त्यामुळे मोठमोठ्या जहाजा कोणत्या दिशेने जात याचा खूप मोठा टेलिस्कोपचा शोध जरी गॅलिलिओने लावला नसला तरी चंद्र तारे पाहण्यासाठी टेलिस्कोपचा वापर करणारा तो जगातील पहिला व्यक्ती होता. त्या अगोदर टेलिस्कोपचा वापर हा दूरवरच्या जहाजांच्या निरीक्षणासाठी केला जातो. त्यानंतर गॅलिलिओने खूप मोठं संशोधन लावलं. म्हणजे त्याला खूप मोठं सत्य समजलं होतं की सूर्याभोवती सारे ग्रह आणि तारे फिरतात. म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो अगदी ती सुद्धा. त्याने हे सत्य लिहिलं आणि छापूनही काढलं. हे वाचल्यानंतर लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं, कारण त्यांना असं वाटत होतं की पृथ्वीभोवती सगळे ग्रह आणि तारे फिरत असतील ना. पण गॅलिलिओला सापडलेले हे सत्य धर्मगुरूंना मान्य नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं की पृथ्वी ही मंडलाच्या मध्यभागी आहे आणि तिच्या भोवती सगळं फिरतं. गॅलिलिओचे हेच विधान धर्मग्रंथांच्या विरोधात असून त्यांनी गॅलिलिओला 9 वर्ष घरात डांबून ठेवलं आणि त्यांनी तिथेच शेवटचा श्वास घेतला. गॅलिलिओ जरी या जगात नसला तरी त्याच्या संशोधनामुळे तो सगळ्या लोकांच्या मनात सदैव